बटाटा वडा, कोथिंबीर वडी किंवा उसळ भाकरी, वांग भाकरी अशा विविध पदार्थांसाठी आपण लसूण चटणी देत असतो. लसूण चटणी कशी पार्सलला भरायची ते आपण आता बघणार आहोत. लसूण चटणी साधारण आपण 10 ग्रॅम देतो. हा डीप कंटेनर तो वेइंग स्केलवर ठेवायचा आहे आणि टेरवेट 0 करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे लसूण चटणीचा 200 ग्रॅमचा पॅक येतो. तो डीप फ्रीझरमधून बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला आणून अशा रिफिल पॅकमध्ये ठेवून द्यायचा आहे. आता या डीप कंटेनरमध्ये आपण 10 ग्रॅम चटणी भरणार आहोत. चटणीचे सगळे रिफिल कंटेनर्स हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत, डीप फ्रीझरमध्ये नाही. साधारण 10 ग्रॅम चटणी भरून झाली. साधारण अर्धा पेक्षा थोडी जास्त कंटेनर लसूण चटणी आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कंटेनर भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा डीप कंटेनर लॉक करताना मागच्या बाजूने पुढे प्रेस करत यायचं आहे. पार्सल रेडी आहे.